नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 11 महिन्यांचं थेट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण की डिपार्टमेंटल पत्र निघालेलं आहे की कंत्राटी भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधल्या विद्यार्थ्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तशा प्रकारचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आलेले आहेत. हे पत्र नेमकं काय आहे? रोजगार तुम्हाला 100% भेटणार आहे, फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागणार आहेत. हे कशा पद्धतीचं पत्र आहे? तुम्हाला डेफिनेटली रोजगार मिळू शकतो. यासोबतच एक अशी बातमी आहे की ज्यामधून थेट विद्यार्थ्यांना जे आहे 28 विद्यार्थ्यांची डायरेक्ट निवड झाली 20,000 रुपयापेक्षा जास्त पगारांची. तर या संदर्भामध्ये दोन्ही माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय. थोडंसं काळजीपूर्वक बघा. हे बघा, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करावं किंवा चॅनलला शेअर सबस्क्राईब करावं अशी माझी धारणा बिलकुल नाही. ते तुम्ही बिनधास्त करूच नका, ते त्या फालतूपणात पडूच नका. पण जी माहिती सांगतोय ती तुमच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, म्हणून थोडं काळजीपूर्वक बघा. यापूर्वी सुद्धा आपण अनेक वेळा अशा डिटेल्स सांगितलेले आहेत. हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. प्रयत्न जर केला तर काही होऊ शकते, याचे उदाहरण आहे आणि ही 100% आनंदाची बातमी आहे. लक्षात घ्या. बघा, पत्र आहे कार्यालय जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना, म्हणजे जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल जे आहे जालनाचं, त्यांनी हे पत्र काढलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे पत्र आहे याला सरकारी मान्यता आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आता या पत्रामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे आउटसोर्सिंग मार्फत कंत्राटी भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देण्याकरता आणि पहिलं दुसरं प्राधान्य नाही तर कितवं प्राधान्य? पहिलं प्राधान्य याच्या संदर्भात याचा उल्लेख आहे याच्यामध्ये. बघा काय म्हणण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2025-26 अंतर्गत जालना जिल्ह्यामधील सिव्हिल हॉस्पिटल आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अनेक उमेदवारांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण हे पूर्ण केलेलं आहे आणि सदर उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 31/1/2026 रोजी समजा पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना अनुभवाचं प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आता या उमेदवारांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्या ठिकाणी 11 महिने घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना सगळा अनुभव आहे, त्यांना संपूर्ण माहिती आहे आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जागा काढत आहात, कंत्राटी पदभरती करत आहात, तेव्हा कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये त्यांना पहिलं नाही म्हणजे तिसरं नाही दुसरं नाही तर प्रथम क्रमांकाचं प्राधान्य त्यांना भेटलं पाहिजे. कितव्या क्रमांकाचं प्राधान्य भेटलं पाहिजे? पहिल्या क्रमांकाचं प्राधान्य त्यांना दिलं पाहिजे आणि शासकीय आस्थापनेमध्ये काम केलेलं असल्या कारणामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि त्याचबरोबर त्यांच्या कौशल्यांचा उपयोग आपल्या कार्यालयास होऊ शकत असल्याने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून म्हणजे बाह्य यंत्रणेमार्फत जी कंत्राटी भरती होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. अलग लक्षामध्ये बघा बरं किती महत्त्वाची बातमी आहे तरी. बरोबर आहे की नाही? आता पुढे बघा, ही गोष्ट फक्त इतकंच थांबलेली नाहीये विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा काय म्हणण्यात आलेलं आहे की सदर कंत्राटी भरतीमध्ये आपल्या कार्यालयामार्फत होत असल्याने म्हणजे ही जी भरती प्रक्रिया ती आपल्या कार्यालयामार्फत होते तर सदर कंत्राटदारास, बरोबर आहे की नाही, म्हणजे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील तर ते जे कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांना या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही त्यांना सांगा, त्यांना अवगत करा आपल्या स्तरावरती, त्यांना माहिती द्या, त्यांना सांगा. काय सांगायचं की भाऊ 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे विद्यार्थ्यांना, त्यांना पहिल्या क्रमांकाचं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, त्यांना जॉब दिला गेला पाहिजे. तुम्ही द्या त्यांना जॉब, काही करा, त्यांना जॉब द्या. बरोबर की नाही? अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पाठपुरावा मला असं वाटतं की विकी पाखरे सर आणि त्यांचे जे काही सगळे प्रशिक्षणार्थी बांधव होते त्यांची टीम आहे, जोरदार टीम त्यांनी केलं. एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं तर काय करू शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की भावांनो, रोजगार पाहिजे असेल थोडा प्रयत्न करा, जी जान लगा देंगे, पाहिजे तेवढे प्रयत्न करू, यश मिळवूच, काही झालं तरी चालेल. पुढची एक बातमी दाखवतो. ही बातमी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 100% असं गुदगुद झाल्याशिवाय राहणार नाही, आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, आताही सांगतो की तुम्हाला जर थेट रोजगार पाहिजे असेल तर कुठं जायचं? रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. कारण की रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केले जातात आणि त्या माध्यमातून आता 28 जणांना नोकरीवर घेतलं डायरेक्ट. कागदपत्र द्या, इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला कंपनी चांगली वाटली ते तुम्हाला सांगतात एवढा एवढा पगार आहे, तुमचे जे कौशल्य आहेत त्याच्या आधारावर तुमची डायरेक्ट निवड होते. बघा 28 जणांना डायरेक्ट निवड करून दिली, त्यांची नियुक्तीच दिली बस. आणि विशेष म्हणजे वशिलेबाजी नाही, कोणाला रुपये देण्याची गरज नाही. अनेक विद्यार्थी असे आहे बघा, 28 विद्यार्थ्यांची डायरेक्ट निवड झाली. यामध्ये 28 उमेदवारांची निवड झाली. 10 उमेदवारांनी पहिली प्राथमिक फेरी पूर्ण सुद्धा केली, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. आणि हे काम कोण केलं? जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, म्हणजे आपलं कौशल्य विभाग, जिल्ह्याचा विभाग. त्या ठिकाणी तुम्ही जा, माहिती काढा, रोजगार मेळावे कसे असतात ते बघा. आणि तुमच्या घराच्या जवळपास असेल एखादी कंपनी तर अप्लाय करा. आपल्या घरी तर जॉब आपल्याला कोणी आणून देणार नाही. आणि अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या जॉबची खूप आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे की ही अतिशय चांगली संधी आहे, ही तुम्ही गमावू नका. बरोबर की नाही? आता हे जे आधीचं पत्र निघालेलं आहे, बरोबर की नाही, हे कुठलं जे जालना जिल्ह्यामध्ये निघालेलं होतं ते अशाच प्रकारचं पत्र आपण राज्यस्तरावरती काढण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, डायरेक्ट राज्यस्तरावर. आणि जर आपलं राज्यस्तरावरचं जर पत्र निघालं तर मग आपल्याला जिल्हानिहाय पत्र काढण्याची आवश्यकता पडणार नाही. आलं लक्षामध्ये? जर आपण हे पत्र राज्यस्तरावरचं काढलं तर. परंतु हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला सगळे प्रशिक्षणार्थी बांधव आपल्याला साथ देतील. सर्वांची साथ आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वजण जर एकत्रित आले तर त्या ठिकाणी 6 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन आहे. ठीक आहे, कुठं आहे? मुंबईला, बरोबर आहे, आझाद मैदानावरती. म्हणून सर्वांनी प्रयत्न करा की आपण या आंदोलनाला आलं पाहिजे. आपल्या हक्कासाठी आपल्याला न्याय पाहिजे तर आपण कुठेतरी यायला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये डिपार्टमेंट वाईज जसं हे आरोग्य विभागासाठी पत्र निघालं तसं प्रत्येक विभागामध्ये, कोणी ग्रामपंचायतमध्ये असेल, कोणी पोलीसमध्ये असेल, कोणी तलाठीमध्ये असेल, कोणी आरोग्य विभागामध्ये असेल, ग्रंथालयामध्ये होतं, कोणी सामाजिक न्याय विकास विभागात होतं, कोणी कोर्टामध्ये होतं, कोणी ग्रंथालयामध्ये होतं. तुम्ही कुठेही असू द्या, त्या त्या विभागाचं पत्र निर्गमित करण्यासाठी राज्यस्तरीय लढा सुरू आहे. आणि यामध्ये आपणा सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ही बातमी लक्षात घ्या. प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला 100% रोजगार मिळू शकतो. अलग लक्षामध्ये. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.